तर ठाण्यातल्या राबोडी परिसरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आले आहेत। नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न दिसून आला। नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार आहेत आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांच्या नजीब मुल्लांविरोधात घोषणाबाजी सुरू होती। या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। हिरा, काय नेमकं वातावरण होतं ठाण्याच्या राबोडीमध्ये जेव्हा एकीकडे नजीब मुल्लांचे कार्यकर्ते आणि दुसरीकडे आव्हाडांचे कार्यकर्ते हे आमने सामने होते? नक्कीच नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांचा संघर्ष जुना आहे। राबोडी हा ठाणे महानगरपालिकेतील मोठा हॉटस्पॉट आहे। या ठिकाणी ही जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांचे समोर सीट उभे आहेत आणि रात्रीच्या वेळी प्रचार करत असताना नजीब मुल्लांच्या ऑफिस समोरून जितेंद्र आव्हाड जात असताना त्या टायमाला ही घोषणाबाजी झाली। जितेंद्र आव्हाडच्या कार्यकर्त्यांनी यांनी सुद्धा घोषणाबाजी दिल्या आणि दोघांमध्ये प्रत्युत्तर देण्यात आलं। त्यावेळी संपूर्ण राबोडीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सध्या तरी आता परिस्थितीतली ही शांततेची मात्र दोन्ही राष्ट्रवादी काही दिवसापूर्वी एकत्र येणार चर्चा असताना याच महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आले आणि एकमेकाला डिवचण्याचा प्रयत्न केला। हिरा, धन्यवाद या माहितीसाठी। कालची दृश्य आहेत ही ठाण्यातल्या राबोडीमध्ये। नजीब मुल्ला हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांचे देखील कार्यकर्ते हे आमने सामने ठाण्याच्या राबोडीमध्ये आले होते। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य।